हॅलो फ्रेंड्स, आज मी इयरबड्सपासून राखी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी रेड कलरचं पोस्टर कलर, ब्रश आणि इयरबड्स घेतलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण या इयरबड्सच्या दोन्ही एंडला रेड कलर अप्लाय करून घेऊयात. असे मी टोटल इथं 13 इयरबड्सला रेड कलर अप्लाय करून घेणार आहे. आता या इयरबड्सला रेड कलर अप्लाय करून झालेला आहे आणि हे ड्रायसुद्धा झालेले आहेत. आता या सर्व इयरबड्सला अशा पद्धतीने कट करून घेऊया. त्यानंतर आपले जे व्हाईट इयरबड्स असतात म्हणजेच नॉर्मल इयरबड्स त्यांनासुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक सर्कल शेपचं कार्डबोर्ड घेऊन त्यावर हे रेड कलरचे इयरबड्स अप्लाय करायचे आहेत आणि त्याच्यावरच्या साईडला व्हाईट कलरचे इयरबड्स अप्लाय करून घ्यायचे आहेत. आता इथं मी सेंटरला एक व्हाईट बीड स्टिक करून घेणार आहे आणि त्याच्या साईडला रेड बीड स्टिक करून घेणार आहे. आता हे स्टिक करून झालेले आहेत. याला आपण एका साईडला ठेवूया आणि इथं मी व्हाईट आणि रेड कलरची लोकर घेतलेली आहे. इथं मी 2 रेड कलरचे आणि एक व्हाईट कलरची लोकर घेतलेली आहे, म्हणजे टोटल 3 लोकर. आणि वरच्या साईडला मी इथं एक सेलोटेप स्टिक करून घेत आहे. सेलोटेप स्टिक केल्यानंतर पहिल्यांदा आपण इथं एक गाठ बांधून घेऊया आणि खालच्या साईडने आपण वेणी घालायला सुरुवात करूया. ही अशी वेणी घातल्यामुळे आपली जी राखी आहे ते एकदम युनिक दिसते आणि त्याचबरोबर स्टनिंगसुद्धा दिसते. हे पहा, इथं मी अशी वेणी बांधून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जी लोकर आहे ती आपण कट करून घेऊया. आणि ही जी सेलोटेप होती ही आता आपण काढून घेऊया. आता या वेणीच्या सेंटरच्या साईडला आपण हे जे इयरबड्सपासून बनवलेलं होतं ते स्टिक करून घेऊया आणि त्याच्या वरच्या साईडला हे कार्डबोर्ड आपण स्टिक करून घेऊया, म्हणजे हे पॅक बसेल. स्टनिंग राखी रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.